ब्रिटनमधीलच नव्हे तर जगातील पहिले पुस्तकांचे गाव हे ओनवे, यानंतर जगातील दुसरे आणि भारतातील पहिले पुस्तकांचे गाव जिथे आपल्या विद्यालयाने भेट दिली त्याचा हा थोडक्यात माहितीपट। महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत राज्य मराठी विकास संस्थेअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आला आहे। जगातील दुसरे आणि भारतातील पहिले आणि महाराष्ट्रातील महाबळेश्वर या नयनरम्य ठिकाणी भिलार या गावी पुस्तकांचे गाव निर्माण करण्यात आले आहे। या दरम्यान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीनिमित्त या गावाला भेट दिली। वाचन संस्कृतीची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात उभारलेलं पुस्तकांचं गाव म्हणजे वाचन प्रेमींसाठी जणू परवणच। निसर्गाच्या सानिध्यात आपल्या आवडत्या लेखकाच्या पुस्तकाचं रसग्रहण करणं यासारखा आनंद वेगळाच। ही सुरुवात आहे नवसंकल्पनेची, ही सुरुवात आहे नवउन्मेषाची। पुस्तकांचं गाव ही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली ती महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री माननीय श्री विनोदजी तावडे यांनी। व्यवस्था असावी या विचारातून हा प्रकल्प पूर्णत्वास आला। महाबळेश्वर जवळील भिलार या गावाची आशिया खंडातील पहिले आणि भारत देशातील एक पहिले भिलार या गावी म्हणजेच पुस्तकांचे गाव या गावी आपण भेट दिलेली आहे। समाज विकास माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सागावचे हे विद्यार्थी, याचबरोबर आमचे काही सहाय्यक शिक्षक। आता आम्ही ज्या दालनात आलो आहोत हे दालन ऐतिहासिक दालन आहे। या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावात जेवढी दालनं आहेत ही स्वतःच्या त्यागातनं म्हणजे कोणत्या प्रकारचे भाडेतत्व न आकारता मुलांसाठी वाचनाचे साहित्य त्याचबरोबर ऐतिहासिक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी हे दालन उपलब्ध करून दिलेलं आहे। यामध्ये आपण माहिती घेणार आहोत ऐतिहासिक दालनाची। विद्यार्थी आपल्या वाचन प्रेरणा निमित्ताने आणि भिलार गावात भेट निमित्ताने आल्यानंतरून ऐतिहासिक गड किल्ले या दालनात भेट दिल्यानंतर पुस्तक वाचनामध्ये मग्न असताना आणि विशेष म्हणजे हे दालन विनामूल्य आहे, पुस्तक वाचन विनामूल्य आहे आणि हे स्वतंत्र घरातला एक भाग ज्या व्यक्तींनी दिला आहे त्या व्यक्तींचं नाव प्रशांत भिलारे साहेब यांच्या प्रेरणेतनं किंवा त्यागातनं वाचनासाठी आणि वाचनप्रेमींसाठी एक उत्स्फूर्त दालन त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे, ज्याचा वाचनाचा आस्वाद घेताना आमच्या विद्यालयातील सर्व विद्यार्थी